हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। आज आपण एक खूप छान अगदी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी एक छोटीशी शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेली आहे, एक छोटं गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे आणि थोडे हे आता स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत। आता हे बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात। एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालूया। तेल थोडंसं जरा गरम होऊ दे। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक आता छोटासा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो थोडासा फ्राय करून घेऊया। ही खूप छान अगदी हेल्दी रेसिपी आहे, बनवायला पण अगदी झटपट आहे। आपण हे स्टोर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे आपण मुलांना देऊ शकतो। मुलांना डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पण ही खूप छान रेसिपी आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिर्च, गाजर आणि हे स्वीट कॉर्नचे दाणे घालूया। हे पण चांगले 2 मिनिटं आपण फ्राय करून घ्यायचे आहे। एक छोटी हिरवी मिर्च आहे, ही मी बारीक चिरून घेतलेली आहे। हे आता 2 मिनिटं आपण हे तेलावरती फ्राय करून घेऊया। आपण हे 2 मिनिटं अगदी छान फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी किंवा 1 कप बारीक रवा आहे, तो घालायचा आहे आणि रवा पण आपण छान खमंग असा परतून घ्यायचा आहे। मंद विस्तवावरती आपण हा 5 ते 7 मिनिटं किंवा खमंग अशी खुशबू येईपर्यंत आपण भाजून घेऊया। रवा आपण छान अगदी मंद विस्तवावरती भाजून घेतलेला आहे। रव्याबरोबर आपल्या या भाज्यासुद्धा छान मस्तपैकी अगदी परतल्या गेल्या आहेत, म्हणजे अशा अर्धवट शिजल्या गेलेल्या आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे आणि ज्या वाटीच्या मेजरमेंटने आपण रवा घेतलेला आहे तेवढ्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा रवा मस्तपैकी आपण शिजवून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। पहिले मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, मिक्स करूया आणि मग अजून उरलेलं अर्धी वाटी पण पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। विस्तव आपण अगदी मंद ठेवायचा आहे, त्याच्यावरतीच आपण हे शिजवून घ्यायचं आहे। छानपैकी मिक्स करायचा, म्हणजे रवा पण अगदी तो फुलेल अगदी। हे छान आता मिक्स केलेलं आहे, 1-2 मिनिट आपण परतून सुद्धा घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं फक्त आपण एक वाफ येऊन द्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घेऊया। विस्तव बंद केलेला आहे, झाकण काढून घेऊया आणि हे मिश्रण आपण थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चीज क्यूब किसून घालायचा आहे। 1 चीज क्यूब आपण किसून घेतलेला आहे। चीज क्यूबनी ह्याला खूप छान टेस्ट येते, अगदी छान ज्युसी लागतं आणि त्याच्यानंतर आपण थोडेसे आपण चिली फ्लेक्स घालूया, त्याच्याने छान चटपटीतपणा येईल अगदी। आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, विस्तव आपला बंदच आहे। हे चांगलं आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे। एक आपण बटर पेपर घेतलेला आहे, आता त्याच्यावरती हे मिश्रण काढून घेऊया। बटर पेपरवरती हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता मस्तपैकी आपण हे एकसारखं करून घ्यायचं आहे। आपण हे अगदी सगळं एकसारखं छान अगदी असं घट्ट असं हे करून घेतलेलं आहे। आता हे आपण डीप फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं जरा सेट करायला ठेवायचं आहे।
फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर आपण हे अशा आयताकृती असे हे त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. जर पाहिजे तर आपल्याला आपण हे असेच लांबट गोळेसुद्धा बनवून घेऊ शकतो. आता आपल्याला शॅलो फ्राय करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, 2 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे, थोडंसं मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी वापरून आपण थोडी घट्टसर अशी स्लरी बनवायची आहे. आपण ही स्लरी बनवून घेतलेली आहे आणि थोडा ब्रेड क्रम्ब पण घेतलेला आहे. आपल्याला पाहिजे तर आपण त्या बारीक अगदी शेवया मिळतात त्यासुद्धा आपण कोटिंगसाठी वापरू शकतो. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं डीप करायचं आहे. त्याच्यानंतर ब्रेड क्रम्बमध्ये आपण थोडंसं डीप करायचं आहे. सगळीकडे आपण हे ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. अशा प्रकारे आपण हे ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. आता हे आपण मस्तपैकी दोन्ही साईडनी असं कुरकुरीत आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण हे उलट करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण छान अगदी हे शॅलो फ्राय करून घेऊया. हे आपण उलट करून घेऊया. मस्त अगदी डिश आहे ही, करून बघा. सगळ्यांना पण अगदी खूप आवडेल आणि मुलं तर अगदी मिनटामध्येही अगदी हेल्दी डिश संपवतील. आपल्या दुसऱ्या साईडनी पण अगदी मस्त अगदी कुरकुरीत असं हे तळून झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. अशा प्रकारे बाकीचं पण आपण तळून घेऊया. वाव, हे बघा आपले हे व्हेज फिंगर्स इतके मस्त अगदी झालेले आहेत. इतके छान कुरकुरीत लागतात आणि आपण हे टोमॅटो केचप बरोबर किंवा चटणीबरोबर आपण सर्व करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघणार आहोत. धन्यवाद.